मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। त्यानंतर या स्पर्धेसाठी आपण ही नक्कीच बाईक पाहतोय, ते बाईकचे पुरस्कर्ते आपण पाहतोय रुपेश शेठ टोंबरे बिंदास भाई शिवसेना पनवेल तालुका प्रमुख यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला बाईक पुरस्कृत केली। त्यानंतर या स्पर्धेसाठी आपण सामनावीराचे पुरस्कार नक्कीच ट्रॉफ्या पाहतोय, ते आम्हाला पुरस्कृत केले प्रकाश जनार्दन म्हात्रे आणि प्रमोद अनंता पाटील विभाग प्रमुख यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला नक्कीच सामनावीराचे ट्रॉफ्या पुरस्कृत केल्या। त्यानंतर या स्पर्धेसाठी आपण या चमचमत्या ट्रॉफ्या पाहतो, प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पंचम आणि षष्टम ते आम्हाला पुरस्कृत केले। नक्कीच महादेव शेठ पाटील रायगड जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रोडपाली यांच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच या 6 ट्रॉफ्या पुरस्कृत केल्या, त्यांचे सुद्धा मनापासून आभार। त्यानंतर या स्पर्धेसाठी आपण सन्मान चिन्ह पाहतोय, ते आम्हाला पुरस्कृत केलेत अशोक शेठ साळुंके आणि प्रकाश अनंता म्हात्रे कनेपेन यांच्या माध्यमातून आम्हाला सन्मान चिन्हाच्या ट्रॉफ्या पुरस्कृत केल्या, त्यांचे सुद्धा मनापासून आभार। त्यानंतर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आम्हाला उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि क्षेत्ररक्षकाच्या ट्रॉफ्या स्वर्गीय कुसुम काळूराम फडके यांच्या स्मरणार्थ आकाशजी फडके साहेबांच्या वतीने नक्कीच आम्हाला नक्कीच या ट्रॉफ्या पुरस्कृत केल्या, त्यांचे सुद्धा मनापासून आभार। सुंदर फटका होता, चांगला फटका होता, चेंडू ट्रॅव्हल झालाय, चांगला प्रयत्न केला होता मात्र चेंडू गेला सीमापार। डीजे थांबायचा आहे। नक्कीच मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय, मंचावर ज्यांची आताच उपस्थिती झाली ते प्रकाशजी फडके साहेब देवीचा बडा, त्यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र करणजी फडके, आपलं मनापासून नक्कीच स्वागत आहे शृंखलेच्या माध्यमातून। त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य निवाली माननीय नक्कीच राजेश शेठ कातारा साहेब साहेबांना विनंती असेल की आपण या मंचावर स्वागत आहे। त्यानंतर आमचे वाकडीचे गणेश शेठ पाटील साहेबांना विनंती असेल आपण आला असाल तर या मंचावर। चांगला चेंडू होता मोसीम गोलंदाजच्या बोल्यावर, पहिल्या चेंडूवर चौकार आला, दुसरा चेंडू निर्धाव। त्यानंतर या स्पर्धेसाठी आपण पाहतो नेटवर्क सेवा आम्हाला उपलब्ध केली, ते एशियन नेट नक्कीच ब्रॉडबँड सर्व्हिसेसचे सर्वेसर्वा सूरज शेठ फडके यांच्या माध्यमातून आम्हाला नेट सेवा उपलब्ध केली, त्यांचे सुद्धा मनापासून आभार। सामन्याकडे बोलूया, अतिशय जबरदस्त सामना मैदानात रंगतोय, पुढे येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न, कव्हरच्या क्षेत्रातून चेंडू दन 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 करत जातोय, चेंडू जातोय सीमा पार, चौकार, 4 धावा। डीजे अप्रतिम फटका, फलंदाज आपण पाहतोय विनोद पाटील यांना पाहतोय, गोलंदाज सज्ज, स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पॅडल स्वीपचा नक्कीच प्रयत्न होता मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहिली मोसीम शेख यांची आणि निर्धाव चेंडूची सांगता। संघाची धावसंख्या 2 चौकारणीची आपण पाहतोय, 8 धावा, चांगली सुरुवात। अगोदरच्या सामन्यात धावांचा पाऊस पाडला होता नावडे 40+ क्रिकेट संघानं, मात्र या सामन्यात कुठल्या पद्धतीने फलंदाजी करेल रीडगड संघ। चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन पाहिलं, ज्या पद्धतीने हळुवारपणे चेंडूच्या खेळपट्टीवर आदळल्यानंतर चांगली गोलंदाजी हाताळली। यष्टीरक्षक, एक चतुर यष्टीरक्षक म्हणून ज्यांची गणना केली जाते ते पंकज पाटील यष्ट्यांच्या मागे। या षटकाचा विचार केला, अंतिम चेंडू शिल्लक असेल, 8 धावा। पुन्हा एकदा तोच प्रयत्न, यष्टीरक्षक बघा किती चपळ आहेत आणि पहिल्या षटकाची समाप्ती होते। पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो धावसंख्या 8 धावा बिनबाद। तर नक्कीच मी विनंती करतोय माननीय गणेश शेठ पाटील वाकडी साहेबांना विनंती असेल की आपण मंचावर यायचं, आयोजकांची विनंती असेल गणेश शेठ पाटील साहेबांना। नक्कीच या स्पर्धेत असंख्य मान्यवरांची उपस्थिती पाहिली आपण, गणेश शेठ कडू, नक्कीच मयूर शेठ दाबणे, किरण शेठ दाबणे या स्पर्धेतून रजा घेताना आपला वेळात वेळ काढून या स्पर्धेत सहभाग नोंदवला, त्याबद्दल आपल्या मनापासून आभार। पहिल्या षटकात आल्या 8 धावा, 4 षटकांचा सामना, आजची अंतिम रात्र सुपर 12 मधले सामने आपण पाहतोय। पहिला सामना जिंकला अमोल स्मृती न्यू यंगस्टार वाळ संघ सुपर 6 मध्ये दाखल झाला, दुसरा सामना जिंकला प्रदीप स्मृती गावदेवी खानाव संघ सुपर 6 मध्ये दाखल झाला आणि तिसऱ्या सामन्यात उसारली 40+ संघाला परास्त केलं होतं नावडे 40+ संघाने आणि तो संघ सुपर 12 नक्की 6 मध्ये दाखल झाला। या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय, सुपर 12 पर्यंत धावा गृहीत धरल्या जातील मॅन ऑफ द सिरीज साठी, याची दक्षता घ्यायची आहे। प्रति विकेट 5 पॉइंट असतील। गोलंदाज प्रकाश पाटील, अवांतचा इशारा, पंच राकेश पणीकर,
पंचांच्या भूमिकेत अवांतर धावसंख्येने संघ जाऊन पोहोचलात। गेल्या 7 रात्रीमध्ये आम्ही ज्यांचं गुणलेखन नक्कीच पाहिलं ते लकी पाटील। सुंदर चेंडू होता, खुलवा टप्प्याचा चेंडू होता, फक्त सन्मान दिला, पुश केला चेंडूला आणि सिंगल धावा आली या चेंडूवर। संघाची धावसंख्या 10 धावा। तर मान्यवरांना विनंती असेल गणेश शेठ पाटील वाकडी आणि त्यांच्या बरोबर नक्कीच समाधान शेठ पोपेटा सुकापूर साहेबांना विनंती असेल की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा। गणेश शेठ पाटील त्यांच्या समवेत आपण पाहतोय समाधान शेठ पोपेटा साहेबांचं शुभागमन आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय। अप्रतिम झेल पाहिला प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून, स्वतः गोलंदाजी करत होते आणि नक्कीच अप्रतिम झेल, पहिला गडी बाद झाला 10 या धावसंख्येवर। आपले भक्ताचे हाके प्रकट झाली गो। मान्यवरांची उपस्थिती आपण मंचावर पाहतोय गणेश शेठ पाटील वाकडी साहेबांचं शुभागमन, त्यांच्या समवेत समाधान शेठ पोपेटा सुकापूर नक्कीच साहेबांचं या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत। पहिला फलंदाज बाद झाला, संघाची धावसंख्या 10 धावा, 1 गडी बाद। पहिल्या षटकात 2 चौकार पाहिले, फक्त 8 धावा आल्या। त्यानंतर या षटकाचा विचार केला, प्रकाश पाटील हा गोलंदाज त्यांच्या माध्यमातून षटक हाताळलं जातोय। असंख्य मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली आहे। थँक्यू हनुमान सर। आज सुपर 12 चे हे सामने आणि आपल्याला सुपर 12 मधील चौथा सामना बघायला मिळतोय। एका बाजूला 52 आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना आपल्याला बघायला मिळतंय रिडगर क्रिकेट संघ प्रथम नाणेफेकी जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि गोलंदाजीसाठी पहिली गोलंदाजी केली मोसिम शेखनं, त्याने धावा खर्च केल्या 8 धावा खर्च केल्या। त्यानंतर दुसरी गोलंदाजी मार्गवर आहेत, प्रकाश पाटील गोलंदाजीच्या मार्गवरती आहेत। समोर फलंदाजीच्या मार्गवरती दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे फलंदाज। फटका सुंदर आहे, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत। इथून उत्कृष्ट झेल या स्पर्धेमध्ये राहिली असती, तिथे झेल जमिनीला दान राहिली, मात्र 100% योगदान आपल्याला खरंतर बघायला मिळालं। तिथे क्षेत्ररक्षक होते प्रवीणजी पाटील, तिथे क्षेत्ररक्षक होते, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून तिथे राहिलं गेलं आणि तत्पूर्वी धावा आल्या 2। इथे धावपुस्तकावरती आपण धावा बघितल्या 13 धावा धावपुस्तकावरती होत आहेत। दुसरं षटक प्रगतीपथावरती, एका बाजूला गावदेवी वामनजे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना रिडगर क्रिकेट संघ। फटका अलॉंग द कार्पेट, चेंडू डीप मधून मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत इथे धावा 2 चोरण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत। 2 षटक समाप्तीचं दुसरं षटक समाप्तीचा इशारा इथे पंचांचा येतोय आणि 2 षटक संपलेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर लॉस ऑफ 1 विकेट धावपुस्तकावरती आपल्याला धावा बघायला मिळत आहेत। 15 धावा धावपुस्तकावरती बघायला नक्कीच मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली। आपण पाहतोय मंचावर कृष्णा पवार वावंज यांचं शुभागमन झालंय, त्यांच्या समवेत आपण पाहतोय नामदेव शेठ चोरबेकर साहेबांचं शुभागमन झालंय। त्यानंतर मी विनंती करतोय सतीश शेठ पाटील वावंजे साहेबांना विनंती असेल की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय। सतीश शेठ पाटील वावंजे असंख्य मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेसाठी आजच्या अंतिम रात्रीमध्ये लाभली आहे। नक्की त्यांचं या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत। दोन षटक संपलेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावपुस्तकावरती होत आहेत। इथून वामनजे क्रिकेट संघाकडे विचार केला श्री मलंग वामनजे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना भैरवदेव रिडगर क्रिकेट संघ।
पहिली गोलंदाजी केली मोसिमनं, धाबा खर्च केल्या 8. त्यानंतर प्रकाश पाटीलनं धाबा खर्च केल्या 7. तिसरी गोलंदाजी मार्गवर आलेत प्रवीण पाटील. पहिलाच बॉल लेट कटची नजाकत, शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते. चोरली जाते 1 धाव आणि इथे धावपुस्तकावरती धाबा होत आहेत 16 धाबा. खर तर भैरवदेव रिडकर क्रिकेट संघासाठी इथून शुभेच्छा येत आहेत. खर तर यंग टॅलेंटेड भैरवदेव रिडकर क्रिकेट संघाचे गणेश पाटील असतील, हेमंत शेलार असतील आणि संदेश भोईर भैरवदेव रिडकर क्रिकेट संघाचे कर्णधार त्यांच्या माध्यमातून येत आहेत. भैरवदेव रिडकर क्रिकेट संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. मात्र इथे मैदानामध्ये घडलंय काय, फुलटॉस बॉल होता, तिथे पुरेपूर उपयोग फायदा करता आला नाही फलंदाजाला आणि फलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा बाद होतोय दशरथ भोपी. धन्यवाद डीजे. नक्कीच मैदानात वामनजी क्रिकेट संघ खेळतोय. वामनजी क्रिकेट संघासाठी शुभेच्छा आल्यात अजयदादा पवार यांच्या वतीनं. तर अजयदादा पवार आपण आला असाल तर या मंचावर स्वागत या शृंखलेच्या माध्यमातून. असंख्य मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेसाठी पाहतोय. VIP डाईज वर आपण वावंजाचे सरपंच DB भाई म्हात्रे यांना पाहतोय. त्यांच्या समवेत आपण संतोष शेठ चौधरी असतील, नानाशेठ पाटील, जगदीश दादा फुलोरे, प्रकाश शेठ पाटील. त्यानंतर आता ज्यांची उपस्थिती लाभली आहे ते आमचे वाकडीचे गणेश शेठ पाटील, त्यांच्या समवेत समाधान शेठ पोपेटा. त्यानंतर वावंजाचे कृष्णा बुवा पवार, नामदेव शेठ चोरमेकर. या सर्व मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली आहे. या सर्व मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय, त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. थँक्यू हनुमान सर. तिसरं षटक सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव चोरली, स्ट्राईक रोटेट झाली. समोर फलंदाजी मार्गवर आले दशरथ भोपी, मात्र त्यांची इथे पडली विकेट. फटका सुंदर आहे, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येत आहेत लॉग ऑफचे. अजून एक दे धक्का क्रमांक 3 भैरवदेव रिडकर क्रिकेट संघाचा. फलंदाज बाद होतोय जगदीश भोपी. बॅक टू द डगआउट. नेक्स्ट मॅच नाणेफेकीसाठी यायचं. एका बाजूला गौरी स्पोर्ट्स नेवाले क्रिकेट संघ आणि त्याला फाईट करेल आई गावदेवी CSK सिद्धी करवले संघ. C ग्रुप मधून हे 2 संघ पुढे आलेत सुपर 12 मध्ये. एका बाजूला गौरी स्पोर्ट्स नेवाली आणि त्याला फाईट करेल आई गावदेवी CSK सिद्धी करवले संघ. थँक्यू सर. खरं तर गोलंदाजी करत असताना आपण प्रवीण पाटीलला बघतोय आणि त्यांचे बंधू लॉग ऑफला तिथे तैनात होते पंकज पाटील आणि त्यांच्या माध्यमातून पकडली गेली तिथे झेल. नेक्स्ट बॉल इथून खोलवर टप्प्याचा बॉल आहे आणि अलाय डॉट बॉल. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल इथे टीम श्रीमलंग वावंजे कडून आपण गोलंदाजी मार्गवर बघतोय. प्रवीण पाटीलला पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली आहे ना, त्याच नंतर जे 3 बॉल हातालेत उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी. 2 चेंडू आणि लागोपाठचे 2 विकेट घेतल्यानंतर आलाय डॉट बॉल. इथून फटका अजून एक हवेमध्ये चेंडू फ्लाय झालाय. तिथे मिडॉनला अडवणी केली जाईल आणि 2 धाबा सहजरित्या पूर्ण होत आहेत. 2 धाबेनं धावपुस्तकावरती इथे धाबा म्हणल्या जात आहेत 18 धाबा. इथून संघर्ष करावा लागेल भैरवदेव रिडकर क्रिकेट संघाला, कारण 3 फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेत आणि धावपुस्तकावरती आपल्याला तिसरं षटक सुरू असताना धाबा आपल्याला बघायला मिळत आहेत 18 धाबा. 4 षटकांचा सामना म्हणजे कमीत कमी 40 ते 45 धावांचं टार्गेट इथून सेट करावं लागेल. समोर श्रीमलंग वामनजी क्रिकेट संघ आहे, एक मातब्बर संघ आहे आणि त्या संघासमोर 40 ते 45 धावांचं टार्गेट सेट करणं तेवढंच महत्वाचं असेल आणि त्याच दिशेनं फलंदाजी फटकेबाजी करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असेल. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय, संतोष भोपी आणि बालकृष्ण भोपी अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना दिसतील. गोलंदाजी मार्गवर प्रवीण पाटील, उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी. शेवटचा 1 बॉल शिल्लक असेल. तिसऱ्या षटकामधील लेट कटचा नजाकत दाखवायची होती, मात्र आलाय शेवटचा बॉल सुद्धा डॉट. 3 षटक संपलेत आणि 6च्या सरासरीनं भैरवदेव रिडकर क्रिकेट संघ जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ 3 विकेट. धावपुस्तकावरती आपल्याला धावा बघायला मिळत आहेत 18 धावा.
3 षटक संपलेत आणि 18 धावा आपल्याला धावपुस्तकावरती बघायला मिळत आहेत. समोर श्रीमलंग वामनजे क्रिकेट संघ दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करण्यासाठी येणार आहे, हे मनामध्ये निश्चय करावा लागेल. समोर भैरवदेव रिडगर क्रिकेट संघाला फलंदाजी करत असताना शेवटचं षटक आहे. 18 धावा धावपुस्तकावरती आहेत. आता शेवटचं षटक स्लॉग आउटचं फटकेबाजी करावी लागेल, टार्गेट सेट करावं लागेल. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये भैरवदेव रिडगर क्रिकेट संघाला प्रदीप आलेत गोलंदाजी मार्ग वरती. इथे अलॉंग द कार्पेट तिथे शॉर्ट फाईन लेगला अडवणी केली गेली आहे आणि फक्त सिंगलचं कलेक्शन. प्रदीप चोरमेकर आलेत चौथं षटक हाताळण्यासाठी. शेवटचं षटक आणि शेवटचे 6 बॉल आपल्याला बघायला मिळतील. खर तर सिंगल डबलला सातत्याने प्राधान्य देत असताना भैरवदेव रिडगर क्रिकेट संघ आपल्याला बघायला मिळतोय. संतोष भोपी आणि खरं तर बालकृष्ण भोपी आता स्ट्रायकर एंड वरती आपल्याला बघायला मिळतील. 40+ चे हे 2 संघ एकमेकांविरुद्ध इथे लढाई करताना आणि अजून एक आलाय डॉट बॉल. हे येणारे डॉट बॉल या छोट्या छोट्या चुकांकडे लक्ष देणं खूप महत्वाचं असेल, इम्पॉर्टंट असेल. भैरवदेव रिडगर क्रिकेट संघाला मोठे फटके खेचावे लागतील. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत आणि टार्गेट सेट करावं लागेल, मनामध्ये निश्चय करावा लागेल, संघर्ष इथून करावा लागेल. अलॉंग द कार्पेट तिथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवणी केली गेली. एक धाव चोरली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, मात्र तिथे कॉल झाला नाही. फक्त सिंगल धाव इथे मिळाली आहे. सिंगल डबलला वारंवार प्राधान्य. 4 षटकांचा सामना 40-45 धावांचा टार्गेट सेट करावा लागेल, कारण समोर श्रीमलंग वामनजे क्रिकेट संघ आहे. एक मातब्बर क्रिकेट संघ 40+ या ग्रुप मधील आपल्याला बघायला मिळतोय आणि त्या संघासमोर आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी सुद्धा करायची आहे. हे मनामध्ये निश्चय करावा लागेल आणि फटकेबाजी करावी लागेल. 20 धावा धावपुस्तकावरती होत आहेत. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत आणि फटकेबाजी करावी लागेल. पंचांचा इशारा इथे आलाय वाईडचा. तिथे लाईन चेक केली आहे. ऑफस्टिकचा चेंडू बाहेर होता आणि आलाय वाईड बॉल आणि एक धाव त्या वाईड बॉल वरती चोरली आहे. म्हणजे या 2 धावा 22 धावा इथे धावपुस्तकावरती होत आहेत. नेक्स्ट बॉल. इथून फटका खेचायचा प्रयत्न होता. चेंडू तिथे शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत आणि फक्त आली आहे सिंगल रन. लेग पाईच्या स्वरूपात ही सिंगल मिळाली आहे भैरवदेव रिडगर क्रिकेट संघाला. संघर्ष इथून सुरुवात संघर्षाची करावी लागेल भैरवदेव रिडगर क्रिकेट संघाला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावपुस्तकावरती 23 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. पुढचा बॉल इथून फटका हवेमध्ये. मिड विकेटला तिथे क्षेत्ररक्षक आहेत मोहसिन शेख. कुठल्याही प्रकारची प्रकाश पाटील आणि कुठल्याही प्रकारची चुकी नाही आणि मिळालाय अजून एक विकेट. टीम भैरवदेव रिडगर क्रिकेट संघाचा फलंदाज बाद होईल संतोष भोपी. परेश भाई पाटील आमचा परेश भाई पाटील. थँक्यू डीजे. चला नेक्स्ट मॅच. इथून ऑफिशियल कॉल असेल. पहिली इनिंग संपायच्या आत दोन्ही कर्णधार आमच्या मंचकाशी जोडायचं आहे. नेक्स्ट मॅच गौरी स्पोर्ट्स नेवाली आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल सिद्धी करवले. सिद्धी करवले क्रिकेट संघाचे संघनायक आमच्यापर्यंत जोडले गेलेत. चला गौरी स्पोर्ट्स नेवाली क्रिकेट संघ आपला संघनायक आपण लगेच पाठवायचा आहे. बोलूया मॅच कडे. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 23 धावा धावपुस्तकावरती. पंचांचा इशारा येतोय. अजून एक बॉल वाईट, अजून एक एक्स्ट्रा रन इथे अकाउंट मध्ये ऍड केली जाईल भैरवदेव रिडगर क्रिकेट संघाच्या. 24 धावा होत आहेत इथे धावपुस्तकावरती. 4 षटकांचा सामना आणि पहिल्या सत्रामधील शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल इथून पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज झालेत शेवटच्या बॉल वरती आउट. पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावपुस्तकावरती धावा म्हणल्या गेल्यात भैरवदेव रिडगर क्रिकेट संघाकडून. 24 धावा म्हणल्या गेल्यात. म्हणजे जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत श्री मलंग वामनजे क्रिकेट संघाला 25 धावा. दुसऱ्या सत्रामध्ये जिंकण्यासाठी 25 धावांचं लक्ष असेल आणि बनवायचे आहेत 25 धावा. धन्यवाद. 25 धावांचं टार्गेट असेल. चला नेक्स्ट मॅच. गौरी स्पोर्ट्स नेवाली क्रिकेट संघाचा संघनायक आणि आई गावदेवी CSK सिद्धी करवले संघाचा संघनायक. सिद्धी करवले संघाचा संघनायक आलाय. गौरी स्पोर्ट्स नेवाली क्रिकेट संघाचा संघनायक लगेचच या स्पर्धेसाठी आपण पाहतोय.
अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे. मंचावर उपस्थिती लाभली आपण पाहतोय. पनवेल तालुका प्रमुख संदीप शेठ तांडेल साहेबांना विनंती असेल की आपण मंचावर यायचं आहे. ज्यांची उपस्थिती आताच लाभणार आहे ते संदीप शेठ तांडेल साहेबांचं शुभ आगमन होत आहे. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय उपतालुका प्रमुख सतीश शेठ पाटील वावंजे यांच्याकडनं 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. साहेबांचे या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर या स्पर्धेसाठी रामदास शेठ फडके देवीचा पडा यांच्याकडनं 5000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आपण मंचावर ज्यांची उपस्थिती पाहिली ते संदीप शेठ तांडेल आणि त्यांच्या समवेत धनंजय शेठ पाटील विभाग प्रमुख चिखले यांचा शुभ आगमन झालंय. त्यांचं या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. जाऊया नाणेफेकीकडे. एका बाजूला गौरी स्पोर्ट्स नेवाली आणि त्याला फाईट करेल आई गावदेवी CSK सिद्धी करवले. तर मी विनंती करतो संदीप शेठ तांडेल साहेबांना की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायचे. फटाक्यांच्या आतिषबाजीने आपण पाहतोय पाहुण्यांचं शुभागमन झालंय. ते संदीप शेठ तांडेल साहेबांचं शुभागमन पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून या रजनीमधली नक्कीच 5वा सामना सुपर 12 मधला. एका बाजूला गौरी स्पोर्ट्स नेवाली आणि त्याला फाईट करेल आई गावदेवी CSK सिद्धी करवले. 4 षटकांचा सामना. हेड इज कॉल. नाणेफेकी जिंकली आहे गौरी स्पोर्ट्स नेवाली संघाने. आपला निर्णय लगेचच द्यायचा आहे. बॉल फर्स्ट. गौरी स्पोर्ट्स नेवाली ऑन द टॉस अँड डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. जाऊया पाहुण्यांच्या सत्कार समारंभाकडे. आपण मान्यवर पाहतोय VIP डाईज वर गणेश शेठ पाटील साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. गणेश शेठ पाटील वाकडी साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. साहेबांनी यायचंय. गणेश शेठ पाटील आयोजक नक्कीच मेहुण्यांच्या नक्कीच वतीनं विजयदादा म्हात्रे आपल्याला विनंती असेल की आपण जॉईन करायचंय. विजयदादा म्हात्रे गणेश शेठ पाटील यांचा शुभ सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर त्यांच्या समवेत आपण समाधान शेठ पोपेटा सुकापूर यांचा सुद्धा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मायेची उबदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जाईल. समाधान शेठ पोपेटा सुकापूर साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर आपण VIP डाईज वर पाहतोय कृष्णाबुवा पवार साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. त्यानंतर त्यांच्या समवेत नामदेव शेठ चोरमेकर साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. क्रिकेटची आवड पहा किती नक्कीच आपण पाहतोय. नामदेव शेठ चोरमेकर साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. त्यानंतर आपण मंचावर पाहतोय तालुका प्रमुख संदीप शेठ तांडेल साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. संदीप शेठ तांडेल तालुका प्रमुख आपण पाहतोय त्यांचा शुभ सन्मान आमच्या आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर त्यांच्या समवेत आपण पाहतोय धनंजय शेठ पाटील विभाग प्रमुख नेरे आपण पाहतोय चिपल्याचे धनंजय शेठ पाटील साहेबांचा शुभ सन्मान आमच्या आयोजकांच्या माध्यमातून केला जाईल. त्यांचा त्याने स्वीकार करायचा आहे. त्यानंतर आपण पाहतोय आमच्या VIP डाईज वर ग्रामस्थ मंडळ देवीचा पडा प्रकाशजी फडके साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. प्रकाशजी फडके साहेब आपल्याला विनंती असेल की या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. नंदकुमार म्हात्रे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते नक्कीच प्रकाशजी फडके साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. असंख्य मान्यवरांची उपस्थिती प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करू कारण पाहुण्यांची रेलचेल नक्कीच व्यासपीठावर चालू असताना. त्यानंतर मी विनंती करतोय
हा मी अरुण शेठ म्हात्रे आणि नक्कीच अरुण बुधाजी म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सुरेश शेठ म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. अरुण शेठ म्हात्रे सुंदर बैलाचे मालक यायचे आणि अरुण बुधाजी म्हात्रे यांचे शुभ हस्ते सुरेश शेठ म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. मायेचे उपदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन नक्कीच सन्मान केला जाईल. जाऊया मॅच कडे. अतिशय रंगतदार सामना मैदानात रंगतोय. एका बाजूला 52-40+ आणि त्याला फाईट करतोय नक्कीच रीडगर 40+. ओ टू कॉम्बॉक्स मध्ये वैभव ओपी यांच्याकडे. धन्यवाद हनुमान. खरं तर आव्हानाचा विचार केला तर 25 आव्हान आहे. अगदी बघितलं आपण आता थोडस अवे फ्रॉम द बॉडी इथं ठेवलंय आणि प्रकाश पाटील याने सलग 3 बॉल मध्ये 3 षटकार लगावले. तर शिवाजी पाटील आणि सुनील पाटील यांच्याकडून 1000चं कॅश प्राइज त्याच्यासाठी असेल. गोलंदाज जोत असताना चांगला फटका मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. गॅप शॉट सिलेक्शन पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी आपल्याला बघायला मिळेल. धावांची इन्व्हेस्टमेंट अगोदरच कमी केले रेडगर 40+ न आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला खर्चही कमी करावा लागेल. बॉल सीमा पलीकडे दाखल होतोय 4 धावांकरता. धावसंख्येचा फलक 12 वर जाऊन थांबलाय. फक्त 13 पाहिजे होते. आक्रमण केलाय मिस्ट्रामिंग स्ट्रोक परंतु फिल्डर बॉल पासून खूप दूर आहे. दुसरीसाठी प्रयत्न तिथे केला जाईल. रनिंग बिटवीन द विकेट देखील तेवढीच चांगली बघायला इथे मिळते. आणखी 2 रन इथे येत आहेत. चला आता धावसंख्येच्या फलकावर रन तुम्ही बघू शकता. सध्या 14 धावा 19 मध्ये फक्त आता 11 पाहिजेत विजयासाठी 52-40+ ला. स्कोअर कट करण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलचा इशारा पंच आम्हाला करतायत. फलकावर धावा टोटल 15 आपण बघतोय. 19 मध्ये आता 10 धाव्यांची गरज आहे. 19 चेंडू उर्वरित शिल्लक आहेत. त्यामुळे या सामन्यामध्ये पवनचे संघ खूप लवकर परतलाय. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न तिथे झाला आणि एज लागले. विकेट किपरनं त्याचं कार्य निभावलंय आणि येथे फलंदाज झेलबाद होतोय. ओव्हर एंड होईल. पहिले षटक इथे समाप्त होते आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या फलकावर मजबूत पकड वावंजे संघाची आपण बघतो. 15 धावा आतापर्यंत फलकावर नमूद झालेत. 18 बॉल आणि विजयासाठी आता आवश्यकता येते 10 रन्सची. हॅलो तर नक्कीच मंचावर आपण पाहुण्यांची उपस्थिती पाहतोय. शिवसेना तालुका प्रमुख संदीप शेठ तांडेल यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय गणेश शेठ पाटील वाकडे यांच्याकडनं सुद्धा 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. त्यांचं सुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय. 25 धाव्यांचा पाठलाग करताना अप्रतिम क्रिकेट मैदानात रंगतोय नक्कीच 52-40+ विपक्ष रीडगर 40+. असंख्य मान्यवरांची उपस्थिती मंचावर आपण डीबी भाई म्हात्रे यांना नक्कीच सामन्याचा आस्वाद घेताना पाहतोय. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. त्यानंतर प्रकाशजी अनंता म्हात्रे देवी चपडा यांच्याकडनं 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. त्यानंतर नक्कीच भारतीय जनता पार्टी सरचिटणीस दिनेश शेठ खानावकर साहेबांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय. तसेच उपतालुका प्रमुख सतीश शेठ पाटील वावंजे यांच्याकडनं 2,000 रुपयाचं नक्कीच आर्थिक सहाय्य. त्यानंतर रामदास शेठ फडके देवीचा पडा यांच्याकडनं 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. या सर्व दानशूर दात्यांचं ग्रामस्थ मंडळ देवीचा पडा यांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर कानिफ शेठ चव्हाण साहेबांच्या वतीनं 1,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. त्यानंतर राजू शेठ लक्ष्मण म्हात्रे देवीचा पडा यांच्याकडनं 1,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. त्यांचं सुद्धा मनापासून आभार.
15 धावा फलकावर आले आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता 18 मध्ये 10 पाहिजेत. लोअर फुल टॉस बॉल, पहिला स्वीप शॉट बघायला मिळाला. बॉल अलाउन द कार्पेट चाललाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील, बॉल उचलतील, थ्रो करतील, तोपर्यंत पुन्हा एकदा 2 रन इथे कंप्लीट होत असताना याच्या अगोदर एकतर्फी जिंकला खरं तर नावडेल संघ. आणि या सध्याची परिस्थिती सध्या रिडघर टीमच्या दृष्टिकोनातून बघितलं तर फार बिकट होऊन बसले, कारण 17 बॉल आता शिल्लक राहिलेत आणि विजयासाठी अजूनही पाहिजेत 8 रन. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, वारंवार अगदी लोअर फुल टॉस बॉलचा वापर करण्यात आता. वावंजेला आता माहिती आहे की मॅच सिंगल डबल ना सहज त्यांना जिंकता येईल. गावकरी ढाबाचे आमचे अनिकेत म्हात्रे आणि जय पाटील यांच्याकडून वावंजे संघाला शुभेच्छा येत आहेत. 16 बॉल उर्वरित शिल्लक आहेत, फक्त 7 पाहिजेत. 18 1. खूप चांगली मॅचवर पकड, गोलंदाजी सुंदर. याच्या अगोदर पहिल्या इनिंग मध्ये आपण बघितले ओ करा फिल्डिंग. आता तर संपूर्ण सामना हातातून निसरत असताना रिडगरच्या दृष्टिकोनातून चित्र समोर झाला. आलाय चौकार. शॉर्ट आर्म पुल केलाय, झेल पकडण्याची संधी. क्षेत्ररक्षक बॉल खाली आले होते परंतु कॅच तिथे कॅरी करू शकले नाही. ऍडव्होकेट बालकृष्ण भोपी त्याला तिथे बघितलं आपण. स्विच इट केलाय. आता रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना पुन्हा एकदा झेल. लगातार 2 झेल तिथे सुटले. 2 रन विजयासाठी पाहिजे होते आणि आता ते इथे पूर्ण देखील झालेत. सामना जिंकला आहे टीम वावंजेनं. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम रिडघर 40+.